आमदारकी रद्द, आम्ही सारे पानसरे, आम्ही सारे आम्ही सारे पानसरे, विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज के जय. शाहू महाराज के जय. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. संजय गायकवाड कौन है? संजय गायकवाड कौन है? लाल बावटे के जय. संजय गायकवाड कोण रे? पानसरेंना अपशब्द बोलणारा संजय गायकवाड कोण रे? संजय शिवाजी कोण होता याच्या 10 लाख प्रती देशामध्ये जगामध्ये विकला गेलेला आहे. जवळ 14 भाषांमध्ये एक पुस्तक काढलेलं आहे. या पुस्तकातल्या काही प्रश्नावर संजय गायकवाड नावाच्या आमदाराने प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला शिवे मारण्याची धमकी दिली. ही गोष्ट संजय गायकवाड कोण रे? शिवाजी महाराजांचा पुस्तक या देशामध्ये ऍक्सेप्ट झालेला आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर येण्यासाठी पानसरेंनी लिहिलेलं पुस्तक जगामध्ये मान्य केलेलं आहे. मित्रांनो, हे जे चप्पल खायची पाळी आली आहे ना, ते आहेत आमदार संजय गायकवाड. संजय गायकवाड यांची व्हिडिओ तुम्ही ऐकलाच असणार आहे. प्रशांत आंबी एक विद्यार्थी संघटनेचा पुढारी, प्रकाशक, त्यांना सांगतो आहे की तुम्ही पुस्तक वाचा, पुस्तक वाचा. शांतपणानं तो एकच वाक्य सांगतो आहे, पुस्तक वाचा. आणि आमदार महाशय म्हणत आहेत मी पुस्तक वाचणार नाही, मी पुस्तक वाचणार नाही. मित्रांनो, पुस्तक वाचणं हे आजची गोष्ट नाही, याला इतिहास आहे. पुस्तक वाचा म्हणजे ज्ञान घ्या, विद्या घ्या. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. विद्या नसल्यामुळे मती चालत नाही. मग मी आयुष्य कसं काढू? खंडण्या गोळा करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि खंडण्या गोळा करायच्या, अशी नीती मी वापरू काय? शत्रूच्या स्त्रीला सुद्धा मातेसमान मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं नाव घेऊन मी कुणाला आईवरनं शिव्या देऊ? मी कुठल्या स्त्रियांना, त्याच्या आईला, बायकोला, बहिणीला घाणेरड्या शिव्या देऊ? मती चालत नाही, कारण विद्या नाही. जिजाऊंच्याबद्दल जेम्स लेननं घाणेरडं लिखाण केलं. त्याला मदत कुणी केली? पुण्यातल्या काही लोकांनी केली. त्यामध्ये एक नाव आहे बम पुरंदरे. आणि ह्या पुरंदरेला महाराष्ट्र भूषण म्हणून पुरस्कार देणारे कोण? त्याच पक्षाला मी मदत करू काय? आणि पुन्हा मी म्हणणार छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे मला याच्याबद्दल काहीही लाज वाटत नाही. हे असं का होतं आहे? कारण मती नाही, विद्या नाही. प्रामाणिकपणाने विद्या घेतली असती तर मती चालली असती, आणि मती चालली असती तर आपल्या हातून अशा तऱ्हेच्या घाणेरड्या गोष्टी घडल्या नसत्या. नीतिमान आपण राहिलो असतो. एका पक्षातून निवडून यायचं आणि ऐनवेळी 50 कोटी रुपये मिळत आहेत म्हणून दुसऱ्यालाच पाठिंबा द्यायचा, हे आपण करू शकू काय? मती नाही म्हणून हे घडलं. एक कोल्हापुरी 50 खोक्यांना भारी, असे दिसून आलं. शाहूनगरीमधला एक कार्यकर्ता, कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता, आज एका आमदाराला जो 50 खोकी घेऊन गुवाहाटीपर्यंत पळून गेला होता, त्यालासुद्धा भारी ठरला. आणि त्याचं कारण आहे तो शाहूनगरीत राहतो आहे. शाहू महाराजांच्या विचारानं प्रेरित झालेल्या, पुनीत झालेल्या या कोल्हापूरमध्ये राहणारा कार्यकर्ता तेवढा मोठा ताकदवान होऊ शकतो. गुंड आमदाराला तोंड देऊ शकतो. अभ्यासपूर्ण शांतपणानं त्यांना सांगतो आहे की तुम्ही वाचा, आणि हा माणूस वाचायला तयार नाही. आणि म्हणून म्हणता येते एक कोल्हापुरी 50 खोक्यांना भारी, एक कोल्हापुरी गुंड आमदाराला भारी, एक कोल्हापुरी सत्ता संपत्तीला भारी.